हाय हॅलो. तर आज आहे आपल्या शिवार्याचा अन्नप्राशन सोहळा. त्याची तयारी चालू आहे. प्रज्ञाताई, करुणा, रेवती हे सगळेजणं याची अन्नप्राशन सोहळ्याची तयारी करत आहेत. तर शिवार्याचा ना आम्ही साऊथ इंडियन लूक केला आहे आणि आम्ही पण सगळ्यांनी ठरवलं की आपल्या सगळ्यांकडेच साऊथ इंडियन साड्या आहेत, सो आपणही तसाच लूक करूयात. शिवण्याकडे पण 2-3 ड्रेस आहेत साऊथ इंडियन, म्हणून मग आम्ही काय केलं की आपण तसाच लूक करायचा असं आम्ही ठरवलं आणि मग छानपैकी अशी तयारी केली आहे. तुम्ही बघू शकता तिथे. ॲक्च्युली काय झालं की शिवार्याला ना खूप झोप आली होती. तर आणि एकदा तो झोपला असता तर मग त्याला खूप लेट झाला असता उठायला आणि आम्हाला ऑलरेडी त्या कार्यक्रमाला खूपच लेट झालं होतं, म्हणून त्याला न झोपवताच आम्ही हा कार्यक्रम करण्याचं ठरवलं. तर तर मग हा शिवार्य म्हणजे नक्की कोण? काही ह्यातलं कोणाकोणाला माहिती आहे की शिवार्य नक्की माझा कोण लागतो, म्हणजे शिवण्याचा कोण लागतो? तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा. तर बघा, सगळ्यात आधी आईने शिवार्याला आरती करायला घेतली आहे आणि शिवार्य किती गोड दिसतोय ना. जेव्हा आम्ही केरळला गेलो होतो त्यावेळेला शिवार्याला हा ड्रेस आम्ही तिकडनं आणलेला आहे. असं वाटलं होतं की त्याला होणार नाही, चांगला नाही दिसणार, पण खूपच गोड दिसतोय हा ड्रेस. तुम्ही बघू शकता तिथे जे फोटो देखील खूपच सुंदर आलेले आहेत. आजीने आणि आईने त्याचे औक्षण केल्यानंतर मग सगळ्यांनी अन्नप्राशनाची सुरुवात केली. तर सगळ्यात आधी तर त्याच्यानंतर प्रज्ञाताईने त्याला पोहायला घेतलं. बघा तुम्ही नाटकी कसा बसलाय. अगदी 7 महिन्याचाच आहे हा शिवार्य. त्याला कॉलर खायची आहे. अर्थातच अन्नप्राशन सोहळा आहे, सो खीर बनवलेली छानपैकी. ती खीर सगळेच जण शिवार्याला भरवत आहेत आणि त्याला ही आजची वेगळी टेस्ट मिळाली आहे. त्याने एकदम छान वाटतंय त्याला. असं वाटतंय कसा नाटकं करतोय बघ. आता आली आहे माझी टर्न. रडायला लागला बिचारी. सगळ्यात शेवटला मी आली आणि हा रडायला लागला. मग काय एंटरटेनमेंटसाठी काही करायला लागतं त्याच्या. हा लाडूला शिवा कशानेच ऐकत नव्हता. मग आठवला आपण ह्याला खीर भरवावी म्हणजे हा गप्प बसेल. झोपेने इतका व्याकुळ झाला होता, म्हणजे इतकी झोप आली होती त्याला. तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली काय झालं, ती व्हिडिओ कॅप्चर नाही झाली, पण त्याला भरवताच बिचारा झोपत होता मस्तपैकी. पण काय करणार, खूप जास्त लेट झालं होतं. बघा तुम्ही किती झोप आली आहे त्याला.